जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये आलेल्या अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या उपस्थितीतच पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिलाय। चुकीचं वागू नका, नाहीतर मकोका लावायलाही मागे पुढे बघणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिलाय। विकास कामं करताना खंडणी मागू नका, चारित्र्य स्वच्छ ठेवा, पिस्तुलं वगैरे कमरेला बांधून फिराल तर परवाना रद्द करण्याचे आदेश देऊ असा इशाराच अजित पवारांनी दिला। तर माझ्या स्तरावर जो असेल तो निर्णय मी घेईन, मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरील निर्णय ते घेतील असं सूचक वक्तव्य धनंजय मुंडे यांच्या समोर अजित पवार यांनी केलेलं आहे। तर काही वेळापूर्वीच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला अजित पवारांनी आणि अनेक सूचना केलेल्या आहेत। काही वेळा कडक शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना कानही टोचलेली आहेत आणि चुकीच्या पद्धतीने आळा घातला पाहिजे, चारित्र्य स्वच्छ ठेवा, चुकीचं वागू नका अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला। आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा, आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा, चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये। त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या। उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये मला जर कळलं तर मी पोलिसांना आत्ताच तिथं सांगणार आहे, राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही, महायुतीच्या कुणाकडनंच होऊन देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।